झी 24 तास एक पाऊल पुढे. हाय फ्रेंड्स, मी निलिमा. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस प्रेमाचा. खरं तर सगळेच दिवस प्रेमाचे असतात, पण आजचा दिवस जरा जास्तच स्पेशल असतो आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय हा खास शो, एक दिवस प्रेमाचा. प्रेमात म्हणे कोणी हुरहुरते, कोणी मोहरते. प्रेमात म्हणे कोणी अडखळते, भगत धडपडते कोणी. असाच अचानक प्रेमात पडला तो आपला अभिनेता अभिजित खांडकेकर. जस्ट मॅरिड अभिजितला झी 24 तासनं दिलं व्हॅलेंटाईन डेचं खास सरप्राईज. टेक अ लुक. आजचा दिवस हा व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे आणि आज तुमच्या सगळ्यांचा आवडता अभिनेता, ज्याचा प्रवास आतापर्यंत आरजे ते अभिनेता आणि आता मोठ्या पडद्यावरती लवकरच तो आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे, अभिजित खांडकेकर आपल्या बरोबर आहे. अभिजित, झी 24 तासमध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू. बरं, आत्तापर्यंतचा तुझा प्रवास खरं तर जाणून घ्यायचा होता. एक आरजे म्हणून तू कारकिर्दीला सुरुवात केलीस आणि आता मोठ्या पडद्यावर. मधल्या हा जो पिरियड होता सगळा, त्यात काय काय घडलं? आरजे नंतरचा प्रवास जर सांगायला गेलं तर असं झालं, मी एक प्रायव्हेट रेडिओमध्ये मी 2.5 ते 3 वर्ष काम केल्यानंतर मला एक जरा स्टॅग्नन्सी, एक आपण म्हणतो ना एका स्टेशनरी लेवलला तुम्ही येता, रोज तेच काम आहे. जरा क्रिएटिव्हिटी आहे नाही म्हटलं तरी, इतर जॉब्सपेक्षा 10 ते 6 असा जॉब नव्हता आमचा, पण भयंकर मजा करता यायची रोज. पण हे करूनही मला एका पॉइंटला असं झालं की माझं पूर्वीचं जे पॅशन होतं ऍक्टिंग, त्याकडे कुठेतरी मन खेचत होतं मला पुन्हा एकदा. आणि माझ्या सुरुवातीच्या करिअर ऑप्शनमध्ये सगळ्यात आधी कापलेला दोर होता तो ऍक्टिंगचा होता. त्यामुळे मी विचार केला की आता बास झाला, आपण जरा काही काळ रेडिओमधून गॅप घेऊयात. आणि त्यामुळे गॅप घेऊन मी, जसं आता पुढचं सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून मी लोकांच्या नजरेसमोर आलो. माझी प्रियाला प्रीत कळण्यासारखी मालिका मिळाली आणि तिथून मग ही सगळी सुरुवात झाली. आजचा व्हॅलेंटाईन डे तू आमच्याबरोबर साजरा करतोयस, मग आज सुखदा कुठे आहे? अरे फार धावपळ आहे आज. मुळात असं आहे की माझा चित्रपटही रिलीज होत असल्यामुळे माझी ती धावपळ चालू आहे. पुणे, तिथून परत मुंबई, संध्याकाळचे प्रीमियर, या गडबडीमध्ये तिच्यासारखं समंजस व्यक्तिमत्वच मला सांभाळून घेऊ शकतं. सुखदाला मिस नाही करत तू अशा क्षणांमध्ये? खूप करतो आणि मला तिचं कौतुक जेवढं वाटतं तेवढंच मला वाईट सुद्धा असं वाटतं की काय झालं? अरे नाही रे, दिस इज अ सरप्राईज फॉर यू ऍक्च्युअली. अरे सच अ बिग सरप्राईज. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू सो मच. तू पिक्चरला जाणार होतीस ना? मला तिने, माझा हिरो इथे, मी काय पिक्चरला जाणार? चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया के साथी प्यार का मुझे चुन लिया. सो झी 24 तास आणि विशाल, त्यांचं एवढं प्रेम आहे तुझ्यावर, जे मला आता मलाही जरा फायद्याचं ठरतंय की मला तुला भेटता येत आहे आजच्या या स्पेशल दिवशी. बापरे आय एम सो ग्लॅड. आणि हे खरंच माझ्यासाठी सरप्राईज आहे. मला असं पूर्वी झी 24 तासचा इंटरव्ह्यू बघताना असं वाटायचं की अरे हे काहीतरी प्लॅन्ड असतं, त्यांना आधी सांगितलेलं असतं. विशाल, आय मस्ट से थँक्यू सो मच. ऑलवेज वेलकम. दिस इज सच अ बिग सरप्राईज. आणि मला असा एक फार गिल्ट मनामध्ये सारखा होता या सध्याच्या प्रमोशनल काळामध्ये की मला कितपत वेळ देता येतोय तिला. पण वाव, थँक्यू. आपण सुरुवात अशी करूयात, या उकडीच्या मोदकापासून सुरुवात करूयात आणि नंतर तिला काय हवं ते. फेवरेट आहे. कोण कोणाच्या प्रेमात होतं? दोघंही आहात आता अर्थात, पण कोण कोणाच्या प्रेमात होतं? नाही, खरं आम्ही ना जरा दोघंही लेट करंट होतो या बाबतीत. म्हणजे मला तुला आता आपण सांगायचं काय ना, मी ह्याच्यासाठी मुलं शोधत होतो खरं सांगायचं. प्लीज. हो म्हणजे सिरियसली, आम्हीच खूप चांगले मित्र होतो आणि आमच्यामधलं नातं असं होतं की आम्ही खूप सगळ्या गोष्टी शेअर करायचो एकमेकांशी. खूप चांगल्या लेवलच्या गप्पा व्हायच्या आमच्या.
आणि अर्थात तिच्या लाईफ पार्टनर बद्दलच्या एक्सपेक्टेशन तिने मला सांगितल्या होत्या. तेव्हा अर्थात मी तो विचार माझ्या डोक्यातच नव्हता. आणि नंतर काही काळानं असं झालं की बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये घडतात, बदलतात. तशा एका फेजमधून मी जात असताना मला हिच्यासाठी मुलं शोधताना अचानक मला लक्षात आलं की अरे आपण का विचार करत नाही आहोत की आपण का हिच्यासाठी मुलं शोधून, एवढी छान मुलगी आणि का आपण विचार नाही करत आहोत. तर एके दिवशी मी तिला म्हणलं, तू जरा मला भेट. ती पुण्यात राहायची, मी मुंबईला. आपण जरा भेटल्यावर बोलूयात. मला माहिती नाही, म्हणजे आय एम रिअली नॉट शुअर की हे कसं आणि काय. सो तशा पद्धतीने आम्ही भेटलो आणि फार विनोदी पद्धतीने मी तिला विचारलं म्हणण्यापेक्षा सांगितलं. नाही, अरे प्रपोज म्हणजे फारच ते ते विशाल, ते जसं आहे ना तसं नाही, म्हणजे न भूतो न भविष्यती, असं परत होऊच नाही शकत. आम्ही असे आपण म्हणायला आला की मित्र, खूप घट्ट मित्र राहायला असतो वगैरे. झोपेत ना उठून तो असा काहीतरी शॉर्ट्स, नाईट ड्रेस, असा टी शर्ट, मी अशी बसले, असे बसलोय आम्ही, टीव्ही चालू आहे समोर, असा मी टोस्ट चहामध्ये बुडवला बरं का, असा एक घास खाल्ला आणि हा म्हणाला, खरं ना मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल अगं. आणि माझी तुम्हें पता तो होगा तुम्ही पे मैं फिदा हूं, तुम्हें है जब से चाहा. तुला एक असं सांगावं असं वाटतंय की गेले काही महिने आपण या लग्नाच्या गडबडीत म्हण किंवा माझ्या फिल्मच्या प्रमोशनल गडबडीमध्ये म्हण, मला किती मी सांगत असलो की मला तू कशी जवळ हवी आहेस आणि असं बरं वाटतं तू असलीस की, पण तरी एक मला फार मनामध्ये राहत होतं आणि ते फार फॉर्मल वाटेल म्हणून मी कधी बोललो नाही. पण मला खरंच कधी कधी फार गिल्टी वाटतं की नवीन लग्न झालेल्या मुलीला ज्या ज्या गोष्टी खरं मिळायला हव्यात, नवऱ्याचा वेळ मिळायला हवा, त्याचं प्रेम मिळायला हवं, मुळात वेळ मिळायला हवा, मग पुढच्या काही गोष्टी करता येतील, ते मी नाही देऊ शकलो. त्यामुळे असं समटाईम्स आय फील गिल्टी. आणि मला ती खंत आहे फक्त की तुझ्यासारखी एखादी हौशी मुलगी जिला सगळं करायला आवडतं, लग्नातले सगळे विधी आवडतात, नंतरच्या गोष्टी सगळ्या सागर संगीत पार पडाव्या असं वाटतात, त्यावेळेला मी समहाऊ आय वॉजंट अवेलेबल. कारण दोन्ही लग्न एकदम आली होती, कोंढाण्याचं आणि आपलं. तर मला दोन्हीकडचं सांभाळता बरीच धावपळ झाली होती आणि तू ते समजून घेतेस, खरं मान्य आहे. पण मला अशी माझी स्वतःलाच एखादी शिक्षा द्यावीशी वाटते. तर तुला वाटलं तर बिंदास दे, मला बिंदास ओरड, टोमणे मार, बायकोसारखं वाग. पण तेवढं एक राहायचं सांगून गेलं, सांगायचं राहून गेलो होतं. मनापासून तुला काय सांगायचं होतं? मला हेच सांगायचंय की हे सगळं काही सांगायचीच मुळात गरज नाहीये. या सगळ्यात हे खूप सुखावं आहे जे काही घडतंय ते. आणि मी म्हणेन मी खूप लकी आहे, कारण सगळं टिपिकल सगळ्यांचंच होतं ना की लग्न झालं, वा सगळे एकत्र आले, वा वा मी रडून सासरी गेले, वा वा मी तिथूनही, ते माझं दुसरं माहेर झालंय, कारण तिथूनही रडून मी आले नवऱ्याबरोबर राहायला, मग काहीतरी फिरायलाच गेलो. हे खूप कॉमन आहे माझ्या दृष्टीने. हे काहीतरी आपलं मस्त एक्साइटिंग दुसरं काहीतरी करतोय आपण. आणि या सगळ्याच्या थ्रू डेफिनेटली असं नाही आहे, मी अजिबात हा खूप कौतुक करतोय, पण मी एवढी अजिबात समजूतदार वगैरे नाही आहे. हे जेवढं तुला वाटतंय, मी कधी वैतागते, मी कधी रुसते, चिडते, पण या सगळ्याच्या मागे एकच मेसेज आहे की मी नेहमी असणार आहे. आय नो मी नेहमी असणार. मी कधीच सांगितलं नव्हतं विच आय वॉन्टेड टू टेल यू थिक अँड थिंग्स, कधीही की हा हे मी आहे. मी किती काही चिडले, रागवले, बोलले, तरी इट इज ओनली दॅट आय केअर फॉर यू अँड आय लव्ह यू. थँक्यू. कुठल्याही प्रेम मध्ये न बसणारं असं ते प्रेम असतं. त्याला तुम्ही चौकटीत बसवायला गेलात तर तुम्हालाच ते जरा प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतं. त्यामुळे निरपेक्ष प्रेम करा. दिल को तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ, तुमसे प्यार हुआ, मैं भी आशिक यार हुआ, पहली बार हुआ, तुमसे प्यार. तुमच्यामुळे खरं खूप रिअली इट वॉज अ सरप्राईज फॉर मी आणि माझा व्हॅलेंटाईन्स खरंच खूप स्पेशल केला. सो आजचा दिवस तुमचा आहे. येस, एन्जॉय युअर डे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच विशाल, थँक्यू सो मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.